इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या या सत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। आज आपण LT लाईनवर बस बार आणि बस कपलर कसे बसवायचे ते पाहणार आहोत। या सत्राच्या शेवटी आपण ह्यात सक्षम व्हाल। बस बार बसवणे, ठिकाण निश्चित करणे आणि बस कपलर सह बस बार निवडणे, बस बार माउंट आणि निश्चित करणे, बस बार सिस्टम मध्ये प्लग इन बॉक्स घालणे आणि बस कपलर देखील घेणे, बस बारच्या अर्थ कंटिन्युटी आणि इन्सुलेशन रेजिस्टन्स साठी चाचणी, इलेक्ट्रिशियन टूल किट आणि आवश्यक उपकरणे, इलेक्ट्रिशियन टूल किट DE डबल एंडेड स्पॅनर सेट 6 mm ते 25 mm, क्रिम्पिंग टूल किट, लॅडर समायोज्य उंची सोबत, हाय-स्टू हॅकसो फ्रेम, मेगर, बस बार, अवेलेबल करंट रेटिंग आणि स्टँडर्ड लेंथ करंट रेटिंग, प्लग इन बॉक्सेस 32 amperes, बस बार ब्रॅकेट्स, MS फ्लॅट्स, बस बार सस्पेंडिंग साठी आणि GI पाईप सपोर्टिंग ॲक्सेसरीज सोबत, नट अँड बोल्ट्स, स्टँडर्ड ॲक्सेसरीज एक्सटेन्शन साठी, बस कपलर, बस बार बसवण्याचे ठिकाण निश्चित करा आणि बस कपलर सह बस बार निवडा। औद्योगिक कार्यशाळा आणि कारखान्यांमध्ये शॉप फ्लोअरवर अनेक मशीन्स जवळच्या पण एकमेकांपासून दूर स्थापित केल्या जातात। या मशीन्सना भूमिगत केबल्स किंवा ओव्हरहेड वायर्सद्वारे विद्युत पुरवठ्याशी जोडण्यामध्ये त्रासदायक पद्धतीचा समावेश असू शकतो, ज्यामुळे शॉकचा धोका असतो। बस बारचे मुख्य कार्य म्हणजे समान व्होल्टेजवर कार्यरत असलेल्या सर्व्हिस लाईन्सची संख्या इलेक्ट्रिकली जोडणे। बस बार तांबे किंवा ॲल्युमिनियम कंडक्टिंग मटेरियल्सचे बनलेले असतात। ते एकतर सपाट पट्ट्या, घनदाट किंवा पाईपच्या स्वरूपात असतात। वेगवेगळ्या प्रकारचे बस बार आहेत। सिंगल बस बार प्रणाली, विभागीय सिंगल बस बार प्रणाली, ड्युप्लिकेट बस बार प्रणाली, 2 सर्किट ब्रेकसह डबल बस बार। बस बार प्रणालीचे फायदे: बस बार प्रणाली खर्च कमी करते, बस बार फॅब्रिकेशन लवचिकता परवानगी देते, बस बार विश्वासार्हता सुधारतात, लॅमिनेटेड बस बार कॅपॅसिटन्स वाढवते, बस बार वायरिंग त्रुटी दूर करते, बस बार अंतर कनेक्शन पद्धतींची विस्तृत विविधता प्रदान करतात। बस बार माउंटिंग आणि निश्चित करणे: सर्वप्रथम वर्कशॉप लेआउट ट्रेस करा आणि एंट्री पॉइंट, इलेक्ट्रिकल मशीन आणि मुख्य वीज पुरवठ्याची एकूण क्षमता आणि रेटिंग मोजा। लेआउटद्वारे बस बारची आवश्यक लांबी निश्चित करा। स्थळ तपासणीद्वारे बस बार घालण्यासाठी आवश्यक साधार संरचना ओळखा। सपोर्टिंग स्ट्रक्चरवर बस बार माउंट करा आणि फिक्स करा। बस बार सिस्टम मध्ये प्लग इन बॉक्स घाला आणि बस कपलर देखील घाला। प्लग इन पॉइंट्स मध्ये प्लग इन बॉक्स घाला। टिप: प्लग इन बॉक्सेस कॉम्पॅक्ट स्टील बॉक्स मध्ये हिंगड दरवाजे असलेले HRC फ्यूज धारक असतात, जे स्प्रिंग स्टीलच्या पट्ट्यांद्वारे मजबूत केलेल्या संपर्कांवर उच्च वाहकता तांबे क्लिपशी जोडलेले असतात। या क्लिप थेट थिबस बारसाट प्लग इन पिन्सद्वारे प्लग इन पॉइंट्सवर कॉन्टॅक्ट करतात। या बॉक्सच्या 2 टोकांना 2 अर्थ पिन आहेत, जे बस बारवर प्लग इन बॉक्स बसवण्यास देखील काम करतात। दुसरी लांबी आवश्यक असल्यास बस कपलर वापरून नवीन बस बारला यांत्रिकी आणि इलेक्ट्रिकली जोडणी करा। स्क्रू लॉकिंग प्लेटसह बस बारला घट्ट आणि सुरक्षित करा। मोटर कंड्यूट रन आणि योग्य केबल्सद्वारे लोड करण्यासाठी प्लग इन बॉक्स बंद करा। बस बारच्या अर्थ कंटिन्युटी आणि इन्सुलेशन रेजिस्टन्स साठी चाचणी। अर्थ कंटिन्युटी साठी बस बार प्रणालीची चाचणी घ्या। दिव्यासह अर्थ कंट्रोल पॅनल साठी कंट्रोल पॅनलवर बस बार मध्ये कोणताही पुरवठा नसावा। या दिव्यामध्ये 230 व्होल्ट्स बाय 100 वॉट रेटिंगचा टेस्ट लॅम्प घ्या। सप्लाय पॉइंट P फेजवर जोडला जाणारा अर्धा एक लीड आणि बस बार कंट्रोल पॅनल
अर्थ पॉइंट म्हणजेच अर्थ टर्मिनलवर जोडला जाणारा दुसरा लॅम्प. जर दिवा चमकत असेल तर बस बार कंट्रोल पॅनलची अर्थिंग चांगली आहे. जर लॅम्प चमकत नसेल तर बस बार कंट्रोल पॅनलची अर्थिंग चांगली नसेल असे समजा. कंटिन्युटी आणि इन्सुलेशन साठी सिस्टमची टेस्ट घ्या. सर्व टेस्ट्स घेतल्यानंतर आणि टेस्टचे परिणाम ठीक आहेत याची खात्री केल्यानंतर ट्रायफर्केटिंग बॉक्ससह बस बार इनकमिंग सप्लाय केबलशी कनेक्ट करा. रिकॅप. या सत्रात आपण शिकलो बस बार बसवण्याचे ठिकाण निश्चित करणे आणि बस कपलरसह बस बार निवडणे, बस बार माउंट आणि निश्चित करणे, बस बार सिस्टम मध्ये प्लग इन बॉक्स घालणे आणि बस कपलर देखील घालणे, बस बारच्या अर्थ कंटिन्युटी आणि इन्सुलेशन रेझिस्टन्स साठी चाचणी. मला आशा आहे की तुम्हाला या सत्रातील सर्व संकल्पने समजल्या असतील. भेटूया पुढच्या सत्रात एक नवीन कॉन्सेप्टसह. धन्यवाद.